लोकशाही मराठी, मुंबई। धुरंधर 2 या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे। चित्रीकरणादरम्यान विनापरवानगी ड्रोनचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला। तक्रार दाखल होऊनही पोलिसांकडून मात्र कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई करण्यात आलेली नाहीये। संवेदनशील भागामध्ये ड्रोन उडवून कायदा धाब्यावर बसवण्याचा हा संपूर्ण प्रकार असल्याचं बोललं गेलं। कारण धुरंधर 2 च्या चित्रीकरणादरम्यान निर्मात्याने दक्षिण मुंबईतल्या फोर्ट परिसरात विनापरवानगी ड्रोनचा वापर करत नियमांचं उल्लंघन करत कायदा धाब्यावर बसवला। मुंबईमधल्या फोर्ट परिसरात रिझर्व्ह बँक, ताजमहाल हॉटेल यासह अनेक महत्वाची कार्यालये आहेत। हा परिसर संवेदनशील विभाग म्हणून घोषित आहे। असं असताना इथे धुरंधर 2 या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ड्रोनचा वापर करण्यात आलेला असून त्याची कोणतीही परवानगी घेतली नव्हती। याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। गेले काही दिवस धुरंधर 2 याचं चित्रीकरण सुरू आहे। यात स्फोट घडवण्यासाठी ज्वलनशील पदार्थांचा वापर करण्यात येतोय, त्यामुळे या परिसराला धोका संभवतो। चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊसनं नियमांचं उल्लंघन केलेलं आहे। याबाबत महापालिकेच्या ए वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी देखील निर्मात्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत। पालिकेच्या या कारवाईनंतरही निर्मात्यांकडून तिथे चित्रीकरण सुरूच ठेवल्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली। धुरंधरच्या निर्मात्यांना यापुढे चित्रीकरणाची परवानगी न देण्याची तयारी पालिका प्रशासनानं केली आहे। संवेदनशील भागात नियमांचं उल्लंघन करत ड्रोन उडवणं, ज्वलनशील पदार्थांचा वापर करणं याबाबत तक्रार दाखल होऊनही चित्रीकरण सुरूच राहिल्यानं याबाबत पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होतोय। नवी मुंबईसह पनवेल परिसरामधून चिंताजनक बातमी समोर आली आहे। मागील 24 तासात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून 4 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना नोंदवण्यात आलेल्या आहेत। या घटनांमुळे पालक वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे। खारघर सेक्टर 20 मधील विजयनगरी सोसायटीत राहणाऱ्या 17 आणि 14 वर्षीय 2 सख्या बहिणी मंगळवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्या। कुटुंबियांच्या माहितीनुसार मोठी बहीण खाली गेल्यानंतर परत आली नाही। तिला शोधण्यासाठी धाकटी बहीण देखील बाहेर गेली, मात्र तीही घरी परतली नाही। बराच शोध घेतल्यानंतरही काहीच माहिती न मिळाल्यानं कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। तर उरण इथल्या कोट नाका परिसरातून 17 वर्षीय मुलगी बुधवारी सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान घरातून अचानकपणे बेपत्ता झाल्याची नोंद आहे। तसंच एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुर्भे गाव सेक्टर 21 इथे 10वी मध्ये शिकणारी 16 वर्षीय विद्यार्थिनी पाण्याची मोटर सुरू करण्याच्या निमित्तानं घराबाहेर पडली आणि परतलीच नाही। या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय। यापूर्वी देखील नवी मुंबई परिसरात अशा घटना घडलेल्या असून अनेक प्रकरणांमध्ये मुलं घरगुती कारणांमुळे किंवा पालकांच्या रागामुळे घर सोडून गेल्याचं निष्पन्न झालं होतं। मात्र अवघ्या 24 तासात 4 अल्पवयीन मुली बेपत्ता होणं ही निश्चितच गंभीर बाब मानली जाते। या होत्या आज संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी।